ताडोबातील वाघाची सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात डरकाळी, दुसरा वाघ सह्याद्री. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने आज पुन्हा एकदा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलेलं आहे. T7 वाघिणीची बच्चा असलेल्या T7FS2F या वाघिणीला असुरक्षितरित्या पकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आणि ही वाघीण ताडोबा आणि कोलारा कोर परिसरातील अधिवासात संचार करत होती. तिला यशस्वीपणे बेशुद्ध अवस्थेत पकड करून पशुवैद्य डॉक्टर रविकांत खोब्रागडे यांनी तपासणी केली असता वाघीण पूर्णपणे निरोगी असल्याचं स्पष्ट झाले. तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तिला VHF GPS रेडिओ कॉलर बसवण्यात आलेला आहे. जनुकीय विविधता वाढवणे आणि इनब्रीडिंग टाळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सक्षम वाघांची संख्या वाढवणे हा या स्थलांतराचा मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे ताडोबातून सह्याद्रीकडे पाठवली जाणारी ही दुसरी वाघीण आहे. या संपूर्ण मोहिमेचं नेतृत्व क्षेत्र संचालक डॉक्टर प्रभुनाथ शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक आनंद रेड्डी यल्लू यांच्या नेतृत्वात करण्यात आलं. वन अधिकारी, पशुवैद्य, बायोलॉजिस्ट आणि रॅपिड रेस्क्यू टीमच्या संयुक्त प्रयत्नातून ही अत्यंत संवेदनशील कारवाई यशस्वीपणे पार पडली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.